मराठा संघर्ष योद्धा मनोज जरांगे पाटील यांच्या अंतरवाली येथे सुरू असलेल्या आमरण उपोषणाला पाठिंबा म्हणून दिनांक 16 फेब्रुवारी रोजी छत्रपती संभाजीनगर पुणे महामार्गावरील इसारवाडी फाटा येथे गंगापूर येथील सकल मराठा समाज बांधवांकडून रस्ता रोको आंदोलन करण्यात आले। मागण्यांचे निवेदन मंडळ अधिकारी सचिन भिंगारे, तलाठी प्रकाश गायकवाड यांना सादर करण्यात आले। शासनाने मराठा आरक्षणाच्या बाबत दिलेला शब्द न पाळल्यामुळे संघर्ष योद्धा मनोज जरांगे पाटील दिनांक 10 फेब्रुवारी 2024 पासून गेली 6 दिवस आमरण उपोषण करत असल्याने त्यांची प्रकृती अत्यंत चिंताजनक असल्याने मराठा समाजाचा भाग म्हणून तसेच समाज भावना लक्षात घेऊन मनोज जरांगे पाटील यांच्या समर्थनार्थ दिनांक 16 फेब्रुवारी सकल मराठा समाजाच्या वतीने पुणे महामार्गावरील इसारवाडी फाटा येथे रास्ता रोको आंदोलन करण्यात आले। यावेळी सकल मराठा समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते। वाळूज पोलिसांनी चोख बंदोबस्त ठेवला होता। हॅलो, रयतेचे राजे छत्रपती शिवाजी महाराज, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, महात्मा फुले यांना सर्वांना सर्वप्रथम मानाचा मुजरा। मी सर्वप्रथम आपल्या वाळूज पोलीस स्टेशनचे अभिनंदन करतो की तुम्ही चांगल्या कामात सहभागी होताय। त्यामुळं चांगल्या कामात सहभागी व्हायला बी नशीब लागतं, नाही तर काही काही भाडखाऊ जातीची आशा आहे, खुर्चीवर बसून खाली वाटतात आणि त्या भाडखाऊ जातीच्यांना सांगू इच्छितो, तुमच्या अवकाटी पाहिजे का सत्य समोर येण्याची। अरे ज्यावेळेस तुमच्याकडे 2-2 नंबर धंदे चालते भाडखाऊचे, हो तुम्हाला पैसे घ्यायला काही वाटत नाही, आणि ज्यावेळेस आमचा बाप मारायला लागलाय, पोरग भीक मागतोय आणि तो भाडखाऊ जातीच्या इथं समोर यायला सुद्धा तुझी अवकात नाही। हा, अरे काहीतरी वाटू द्या, थोडंफार एवढी जनता रोडवरती येते, ज्यांच्या मागे कामाचा एवढा व्याप आहे, ज्यांच्या आमच्या पोलीस स्टेशनला 60 ते 70 लोकांची गरज आहे, ते प्रशासन तिथं 30 लोक देत आहे आणि त्याच 30 लोकांच्या अंतर्गत तुम्ही 1000 लोकांचं काम करून घेताय। भाडखाऊच्या हो थोडासा विचार करा रे। अरे मराठी मरताय, सगळं ओपन समाज मरतोय आणि तुम्ही नुसतं मलाही खाताय। तुमच्या बापाची ठेव आहे का? आमचं काही जात नाही का? आज हा सगळा खेड्यापाड्याचा समाज या रोडवरती येऊन बसलाय, तुम्हाला याचं काही वाटत नाही का? अरे तुम्ही थोडीशी जाणीव ठेवा। माझी तुम्हाला विनंती आहे, तुम्ही समजत असताना मी माणूस पाठवलाय, काय नाव आहे त्यांचं ते मंडळ अधिकारी साहेब, हो मंडळ अधिकारी साहेब कोणी आले का? तहसीलचं होतं कोणतरी आता गेले का? चला त्यांची मी तयारी करून ठेवा, थोड्याच वेळात आले तर ठीक आहे, नाही ते एक सरण रचून ठेवा, काही अडचण नाहीये। तो आमचा बाप गेला ना, त्यांना पण सांगू इच्छितो, आम्हीच नाही अख्खं गाव सुद्धा पेटून निघू शकतो। त्यामुळे तुम्हाला विनंती आहे, सर्व जनतेला विनंती आहे, थोडस शिल गेला आहे, थोडस सरळ काढून बघा, नाही जमलं तर आमची बी जातच आहे, आम्ही वाकडं बोट करून सरळ करू शकतो। त्यामुळे सगळ्यांना विनंती आहे, जोपर्यंत प्रशासन या आपल्या मराठा समाजाला न्याय देत नाही तोपर्यंत आम्ही मागे हटणार नाही। जय भवानी, जय शिवराय। धन्यवाद आप्पा। यानंतर गणेश भाऊराव त्यांना विनंती की त्यांनी थोडक्यात आपलं या ठिकाणी 2 शब्द बोलाव। अवघ्या महाराष्ट्राच्या आई कुलस्वामी तुळजाभवानी, हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवराय, ज्यांची इतिहासाचे पाणी पलटत असताना अंगावर शहारे उमटतात असे धर्मवीर संभाजीराजे, राष्ट्रमाता राजमाता जिजाऊ, हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवराय, ज्यांची इतिहासाचे पाणी पलटत असताना अंगावर शहारे उमटतात असे धर्मवीर संभाजीराजे, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर। हर पत्थर ना पत्थर का भी हिरण बन सकता, हर पत्थर ना पत्थर का भी हिरण बन सकता, हर बूंद ना बूंद का भी मोती नहीं बन सकता, हर पत्थर ना पत्थर का भी हिरण बन सकता, हर बूंद ना बूंद का भी मोती नहीं बन सकता, हर दुनिया में पैदा इंसान ना इंसान मनोज जरांगे पाटील नहीं बन सकता, मनोज जरांगे पाटील नहीं बन सकता। खरं तर लाज वाटली पाहिजे आहे देवेंद्र फडणवीसला। गृहमंत्री पदाचा आम्ही तेव्हाही पण म्हणलं होतं कायगावला, आताही पण सवाडी पाठीवरून त्याला हरामखोराला मी सांगतो की तू गेंड्याचा कातडीचा हरामखोर आहे, तुला मराठी पहिल्यापासून शेवटपर्यंत कधी चालणार नाही। तू शिंदे साहेबांना पुढे घालतो, बाकीच्यांना मागे काढतो। हरामखोरा, तुझा सर्वप्रथम आम्ही सर्व या ठिकाणी बसलेल्यांच्या सर्वांच्या वतीने आम्ही तुझा निषेध करतो। सर देवेंद्र फडणवीस, देवेंद्र फडणवीस, देवेंद्र फडणवीस। मनोजी दादा जरांगे पाटील जवळपास 6-7 दिवसापासून बिगर अन्न पाण्याचे त्या ठिकाणी बसलेले आहे, तरी प्रशासनाचा हे मंत्रिमंडळ, हे गृह मंत्रिमंडळ, बाकीचे आमुजी चामुजी जे मध्ये पाठवायचे, याला पाठवायचे, त्याला पाठवायचे,
कुठलाच हरामखोर त्या ठिकाणी गेलेला नाही. आणि मनोजजी दादा जरांगे यांची तब्येत अत्यंत अशी चिंताजनक झालेली आहे. त्यामुळे सर्वच समाज बांधवांना म्हणजे 18 प्रगट जातीचे जमातीचे सर्व मावळे या ठिकाणी रस्त्यावरती बसलेले आहेत. आणि मी सर्व इथे आजूबाजूला जे जाणारे येणारे प्रवासी असतील त्यांना मी माफी मागतो की आपल्याला थोडासा त्रास झाला आहे. थोडासा त्रास हा समाजासाठी सहन करा. मी येथे सर्वांच्या वतीने आपल्याला ही विनंती करतो मित्र. तसंच आता लगेच आम्ही थोड्याच वेळामध्ये माननीय पोलीस निरीक्षक साहेब यांनी या ठिकाणी तगडा पोलीस बंदोबस्त लावला. त्यांचे आम्ही या ठिकाणी सर्वांच्या वतीने आभारी आहे. पण तहसील प्रशासनाचा एकही हरामखोर या ठिकाणी आला नाही त्याचा आम्ही या ठिकाणी निषेध करतो. जो जबाबदार अधिकारी असायला हवा होता. इथं 30, 40, 50 पोलीस अधिकारी कर्मचारी या ठिकाणी जातीने लक्ष लावलं नाही. साहेबांना आमची विनंती आहे की शांततेच्या मार्गाने, याच्या आधी आम्ही शांततेच्या मार्गाने केलेले आंदोलन, यानंतरही शांततेच्या मार्गाने करू. पण जबाबदार जर अधिकारी जर या ठिकाणी निवेदन घ्यायला आला नाही तर त्याची जबाबदारी ही तहसील प्रशासनाची राहील. मी या ठिकाणी जाहीर करतो. माझे 2 शब्द थांबव. राष्ट्र सह्याद्री न्यूज साठी प्रतिनिधी इब्राहिम शेख, गंगापूर, छत्रपती संभाजीनगर. दैनिक राष्ट्र सह्याद्री माध्यम समूहाच्या राष्ट्र सह्याद्री न्यूज या वृत्तवाहिनीसाठी आम्हाला महाराष्ट्रात सर्वत्र जिल्हा व तालुका प्रतिनिधी नेमणे आहेत. इलेक्ट्रॉनिक मीडियात करिअर करण्याची इच्छा असणाऱ्यांनी अवश्य अर्ज करा. अनुभवी उमेदवारांना प्राधान्य दिले जाईल. संपर्क रवी पाटील, मोबाईल क्रमांक 84 83 99 56 87. तसेच समीर नवले, मोबाईल क्रमांक 95 61 19 19 66. आमचा ईमेल ID राष्ट्रसह्याद्री@gmail.com.